सो हॅलो एव्हरीवन. तर आता आपण बघतोय की इथे हे जे सकाळचं वातावरण आहे आणि साधारणपणे थोडासा सूर्य ह्या ढगांच्या पलीकडून चमकताना दिसतोय. हे ढगाळ वातावरण आहे. वेल्समधलं एक छोटंसं गाव आहे आणि या छोट्याशा गावामध्ये एक छोटंसं एक वस्ती म्हणता येईल. ह्या वस्तीवरती आपण म्हणजे हॉटेल बुक केले आणि सकाळ सकाळी 7 वाजता मी बाहेर आलो आणि हे जे आपण जे स्केचिंग करतो हे निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी मला बघायला मिळालं. तर कालच विचार केला होता की सकाळी उठल्या इथं काहीतरी एखादं छानसं असं स्केच करूया आणि मग नंतर मे बी जमलं तर माहिती वॉटर कलर पण आपल्याला करता येईल. तर मेन म्हणजे काय की हे जे टिपलं आहे आपण, हे जे गावातलं जे वातावरण हे टिपून हे जेव्हा पेंटिंग करू तेव्हा त्याच्यामध्ये एक जिवंतपणा येतो. ज्या ठिकाणी आपण जातो तिथला जो वातावरणाचा अनुभव असतो तो आपण फील करतो आणि हे जे वातावरण आहे इथलं ह्याचा जो अनुभव आपण जेव्हा फील करतो आणि तो जेव्हा चित्रांमध्ये घ्यायला लागतो तेव्हा एक वेगळी मजा आपल्याला एक येते आणि मग त्या चित्राला एक जिवंतपणा येतो. आपण जनरली कंपोज करताना आपला जो गोल्डन पॉईंट आहे तो हे जे घर आहे हे घर फार इंटरेस्टिंग असं कॉर्नरवरती आहे आणि मग नंतर हा जो एक रस्ता जातो हा छोटासा पूल आहे आणि त्याच्या खालून एक नदी वाहते आणि तिकडं पलीकडं जे छोटे छोटे घरं आहेत त्याच्याने पर्स्पेक्टिव्ह क्रिएट होईल आणि हे जे डोंगर आणि मग मागं ढग आणि मग ते डोंगराचं जे वातावरण आहे त्याच्यावरतून तो एक आपल्याला स्केच अशा पद्धतीने करता येईल की त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं बऱ्यापैकी कंपोज करता येईल आणि हे कंपोज केल्यानंतर ते एक चांगलं पेंटिंग आपण बनवू शकतो. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तर स्केच करून घ्यायचं अशा ठिकाणी, कारण इथलं वातावरण कंटिन्यू चेंज होत राहतं. पहिले स्केच केल्यानंतर त्याचे फोटोग्राफ काढायचे. वॉटर कलर स्टार्ट करायचं. शक्यतो तेवढ्या वेळामध्ये कदाचित वॉटर कलर फेल होऊ शकतं किंवा चांगलंही होऊ शकतं, पण आपल्याकडे जर फोटोग्राफ्स असतील आणि स्केच असेल तर मग नंतर आपण ते व्यवस्थित रिकवर करू शकतो. आणि मग हे एकदा केल्यानंतर स्केच मग नंतर आपण त्याला डिटेलमध्ये करू शकतो. तर जनरली आपण कंपोज करताना साधारणपणे पेपरमध्ये आता आपला जो पेपर आहे पेपर कंपोजपासून मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने कंपोज करायला पाहिजे. तर हे साधारणपणे काल मी एका ठिकाणी टुरिस्ट लोकेशनला गेलो होतो, तिथे बसून हे स्केच केलं आहे. साधारणपणे थोडंसं असंच आहे पण थोडं वेगळं आहे आणि हे इंटरेस्टिंग झालं आहे. म्हणजे फार काही ग्रेट नाही झालं पण तरी पण थोडंसं इंटरेस्टिंग वाटतंय ते. तर आणि त्याच्यानंतरचं हे दुसरं एक वॉटर कलर केलं होतं पण ते थोडंसं ना जे कलर चिकटलेत तर हे दुसरं एक वॉटर कलर त्याच ठिकाणी बसून केलं होतं. असं एक झाडं आणि त्याच्यावरचं पडलेलं पॅच वगैरे इंटरेस्टिंग अशा पद्धतीने तिथे केलं. आणि मग आता आपण ह्या पेपरवरती इथे साधारणपणे असं कंपोज करूया. हा कंपोज हे जे घर आहे ते कंपोज करून इथे कंपोज करून आपण ह्या ठिकाणी ते बसून या ठिकाणी डोंगर आणि मग हे अशा पद्धतीने ते घेऊया. तर साधारणपणे ओव्हरऑल ह्याचं जे पूर्ण एरिया आहे ह्या ठिकाणचा तो आपण असा व्यवस्थित पद्धतीने स्केच केला, कंपोज केला की मग आपल्याला वॉटर कलर करायला सोपं जातं. तर ओव्हरऑल काय होतं की पहिल्यांदा आपण हे असं इथे या ठिकाणी कंपोज करून हा असा पर्स्पेक्टिव्ह टाकला इकडून असं आणि मग तिकडे हे जे डोंगर टाकले थोडेसे क्विकली आपण रफली हे ड्रॉ करून घेऊया. रफली साधारणपणे किंवा हे जे घर आहे हे एकदम क्विकली आपण असं थोडंसं रफ अगदी जसं सजेस्टिव्ह आणि मग इथे ह्या ज्या गाड्या लागलेल्या आहेत हे असं पर्स्पेक्टिव्ह मध्ये जाणारा हा जो रस्ता आहे मी इथून असं येतं इकडे आणि मी इथून हे छोटंसं हे वाला जे घर आहे जवळचं घर
ही चिमणी आणि हे वाला असं इथला जो ब्रिज, म्हणजे झाडं जी आहेत इथली सुचिपर्णी, थंड वातावरण आहे, भरपूर पाऊस असल्यामुळे इथं तर बघा पाऊस आला की मग त्याच्यामुळे काय ना क्विकली आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि मी इथला असा डोंगर आपण इथं थोडंसं कॅप्चर करून घेतला आणि आता हे तिथं खाली बसून आपण याचा असं वॉटर कलर करूया तिथं बसून. साधारणपणे असं स्केच आपण केलंय आणि त्याला मग आपण वॉटर कलर मध्ये कन्वर्ट करूया. तर ते जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं ते जरा थोडंसं रिव्हील करतो सब्जेक्ट, की थोडंसं जवळ जाऊन की कसं कसं आहे ते लोकेशन. तर हे जे घर आहे हे वालं जे घर आपल्याला दिसतंय त्याचं आपण दाखवलंय चित्रामध्ये की आपण हे स्केच करणार होतो. आणि हे वालं जे घर आहे ते बघा साधारणपणे असं जवळ जाऊन त्याचं थोडंसं शूट केलेलं आहे की कसं असेल ते, म्हणजे आपल्याला चित्रामध्ये त्याचे डिटेलिंग कॅप्चर करता येईल. आणि मग परत हा जो स्पॉट आहे हा तर तो जो आहे तो नदीचा स्पॉट, त्याच्यावरचा ब्रिज, तर तो ब्रिज पण तुम्हाला थोडासा दाखवतो. आणि हे जे मी कुठून माझं लोकेशन जे आहे ते कुठून आहे तिथून पण मी तुम्हाला दाखवतो की मी कुठे बसून हे स्केच करतोय. त्याच्यामुळे तो पर्स्पेक्टिव्ह क्रिएट होतो किंवा ते जे वातावरण आपल्याला कॅप्चर करायचं आहे ते पण त्याच्यामध्ये घेणार आहे. तर हे बघा हे जे ब्रिज आहे हा ब्रिज थोडासा जवळ गेला की तुमच्या लक्षात येईल की हा वाला ब्रिज आहे. आणि मग हे पलीकडचा डोंगर तो काय आहे तुम्हाला दिसेल बघा. आता असं मोठा व्ह्यू, फुल व्ह्यू तुम्हाला दिसेल याच्यामध्ये की हे बघा हा जो फुल व्ह्यू आहे की हा डोंगराचा जो पलीकडचा पार्ट आहे हा मोठा फुल व्ह्यू तुम्हाला दिसतोय. हे जे झाड आहे ते सुचिपर्णी झाड ते आपल्या चित्रात आपण घेणार आहे. तर ओव्हरऑल अशा पद्धतीने हे जे आहे ते आहे. आणि जे लोकेशन आहे जिथून मी स्केच करतोय बघा ते छोटंसं बसस्टॉप सारखं एक ठिकाण आहे. मी म्हणतोय की एक चबुतरा की एक चौकातला जो एक छोटासा लोकांना बसायचं जे ठिकाण असतं ना ते ठिकाण त्या ठिकाणी आहे. आणि तिथे ते जे ठिकाण आहे तिथे ॲक्च्युली तिथं पाऊस नाही लागत आहे त्यामुळे तिथे मी कॅमेरा ठेवला आणि तिथून ते मी शूट केलं. तर तिथे लक्षात आलं की मला तिथे जर कॅमेरा ठेवला मी तर तिथून ते शूट होतं. आणि इथून हा एक व्ह्यू आहे ना हा पण व्ह्यू असा आपण पेंटिंग किंवा चित्रामध्ये घेऊ शकतो. अतिशय सुंदर व्ह्यू येतो. आणि त्याचा जो कॉर्नर आहे ती पलीकडची गावातली घरं वगैरे ती जुनी घरं आहेत. म्हणजे वेल्समधली ही जी गावं आहेत ना ही अतिशय जुनी आहेत. वेल्स हे युनायटेड किंगडममधलं एक देशच मानता येईल छोटासा. आणि त्यांचा स्वतःचा झेंडा वगैरे आहे. म्हणजे इंग्रजांच्या झेंड्या शेजारी त्यांचा छोटासा झेंडा लावलेला असतो. काल ज्या काही व्हिडिओमध्ये मी तो झेंडा पण शूट केलाय, तो झेंडा दाखवेल तुम्हाला. हे बघा हे अतिशय कॉर्नर असं सुंदर असा कॉर्नर. आणि हे जे छोटंसं ठिकाण आहे इथे बसून ते मी पेंटिंग किंवा स्केच करतोय. ही जी गाडी आली बघा तिकडून, ही गाडी आली आहे इकडून. आणि इथे या ठिकाणी बसून मी ते स्केच करतोय. तर मी तिथं तुम्हाला दाखवतो.